तुमचे 15 मिनिट माझ्याकडे अजून आहेत, पण सोपं उदाहरण थोडक्यात सांगते. मी खूप वेळा सांगते, तुम्ही ऐकलंय बी माझ्या तोंडून, पण पुन्हा एकदा ऐका. तुमच्याच भागातलं आणि तुमच्या परिसरातलं जवळचं उदाहरण आहे. तुम्हाला माळीन नावाचं गाव माहिती का? माळीन कुठलं? तुमच्या जवळ आहे, आमच्यापासून लांब आहे. आंबेगाव तालुक्यातलं माळीन नावाचं गाव 2014 साली घडलेली घटना आहे. पहा, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, भाग सोडून द्या. त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते. पावसाळ्याचे दिवस असल्या कारणानं आपल्यापेक्षा तिकडे पाऊस थोडा जास्त 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 पाऊस आहे त्या साईडला. 4 दिवस 8 दिवस 15 दिवस महिनाभर सतत पाऊस चालू होता. आणि सतत पाऊस चालू असल्या कारणाने छोटी छोटी घरं होती. आपली घरं इकडे मोठाली आहेत, थोडी पक्की आहेत, सदन आहेत, पत्रा आहे, स्लॅब आहे, हवेली आहे, बंगला आहे आपल्या इकडे. पण तसलं काय तिकडं नाही. मला तिथं जाण्याचा योग आला. माळीन नावाचं गाव असं आहे पा, भला मोठा उंच, ह्या बाजूला डोंगर आहे, इकडून बी डोंगर आहे, मध्ये मोठी दरी आहे, आणि दरीच्या वर डोंगराच्या पायथ्याशी थोडासा डांबरी रस्ता आहे. या बाजूला मंदिर आहे, शाळा आहे, आणि डोंगराच्या मध्यभागी वरती वसलेलं ते गाव होतं. सतत पाऊस चालू असल्या कारणानं खालीून पाणी वाहून 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 बरोबर मधला भाग दरड डोंगर कोसळली आणि गाव क्षणात होत्याचं नव्हतं झालं, क्षणात संपलं. सकाळी सकाळी वाचली फक्त 4-10 लोक, जी सकाळी सकाळी उमरा ओलडून शेतात गेली का 4-2 लोक, घराच्या बाहेर पडली का ती वाचली. आणि 4-2 लेकरं जी आई बाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती का ती एवढीच वाचली. अख्खं गाव संपलं, घरं संपले, सगळं उद्ध्वस्त झालं. पहिली गाडी पहिली एसटी गावात आली. आल्यास नंतर पाहिलं घर दिसलं नाही, गाव दिसलं नाही, माणसं दिसली नाहीत. वाऱ्यासारखी बातमी आमच्यापर्यंत पोहोचली. माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं. अगदी सगळीकडे बातमी पसरली. चॅनलवाले, मीडियावाले सगळ्यांनी बातमी घरोघरी पोहोच केली. दिवस उगवला दुसऱ्या दिवशी एवढी गर्दी, एवढा समाज तिथं लोटला गेला. अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत लोक तिथे गेले. एवढी गर्दीने एवढा समाज तिथे गेला. काही लोक फक्त काय झालंय हे पाहण्यासाठी गेले, काही लोक दुःखात सहभागी होण्यासाठी गेली, आणि काही लोक चला आपल्या खिशात 4-10 रुपये आहेत, त्यातले 4-2 रुपयाची मदत करूयात याच्यासाठी तिथे गेले. काही लोक गेल्याच्या नंतर एवढी गर्दीने एवढा समाज होता. त्यात असा एक मुलगा होता, वाचलेली लेकरं होती ना 4-2, त्यात असा एक मुलगा होता की जो 9वी पासून 10वीत गेलेला होता. आईबाबांनी बाहेर शाळेला पाठवलेला, पोरगा तिथं शाळेला गेलाय. आणि गेल्याच्या नंतर पोरगा शाळेत गेलंय, गेल्याच नंतर त्याला नंतर समजलं की आपलं घर नाही राहिलं, आपलं गाव नाही राहिलं, आपली आई नाही राहिली, आपली आजी, आपले आजोबा कोणीच नाही राहिलं. हे लेकराला नंतर समजलं. पोरग तिथं आल्याच्या नंतर पाहिलं, हात पाय लटलट लटलट कापायला लागले, दोन्ही डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा लागल्या. आणि मग एवढी गर्दीने एवढा समाज होता, पोराच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा, धाय मोकलून पोरग ढस ढसा रडते, अश्रू ढळते, दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा. सगळ्यांच्या पाठीमागे एक भारी गाडीत येऊन उभा राहिलेला माणूस होता. सगळ्यांच्या पाठीमागे भरपूर समाज. ज्या माणसाच्या अंगात 1 नंबर भारी कपडे होते, भारी 1 नंबर गाडीत माणूस तो आलेला होता. खिशात भारी गुलाबी नोटाचे बंडल होते, भारी मोबाईल होता, 1 नंबर घड्याळ होतं. आणि सगळ्यांच्या पाठीमागे येऊन तो माणूस उभा राहिलेला होता. या पोराच्या अंगावरती काटा होता, डोळ्यातून अश्रूंच्या धारा होत्या, आणि धाय मोकलून पोरग रडत होतं. कारण आई नाही, बाबा नाही, छोटी दिदी नाही, आजोबा नाही, आजी नाही, सगळं संपलेलं आहे. ढस ढसा पोरग रडतंय, अश्रू ढालतंय. सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहिलेल्या माणसापर्यंत ह्या लेकराचा आवाज जाऊन पोहोचला. आणि त्याही माणसाच्या अंगावरती काटा उभा राहिला, त्याही माणसाचे डोळे ओले झाले. आणि मग गर्दीतून वाट काढत तो महात्मा त्या लेकरापाशी येऊन उभा राहिला, लेकराच्या समोर येऊन उभा राहिला. आणि पहिलं वाक्य त्या माणसाच्या मुखातून बाहेर पडलं, बाळा रडू नकोस ना. पोराच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा. रडू नको असं म्हणून ते रडू थांबणार होतं का हो? नाही. सांगितलं, बाळा रडू नकोस ना, तुझा उर्वरित शिक्षणाचा जो खर्च आहे का तो अख्खा खर्च मी करतो, पण तू रडू नकोस. तरी बी पोराच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूंच्या धारा. पुन्हा सांगितलं, बाळा तुझं शिक्षण पूर्ण झालं ना, सर्व्हिसला मी लावतो, पण तू रडू नकोस. तरी पोरग रडते. परत सांगितलं, तुला घर बांधून देतो, आता तरी थांब ना. तरी पोराच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा.
तुला गाडी घेऊन देतो पण तू रडू नकोस ना. तरी पोरग रडते. शेवटी एक वाक्य लेकरू बोल, साहेब माझं शिक्षण पूर्ण करतान, मला सर्व्हिसला लावतान, मला घर बांधून देतान, मला गाडी घेऊन देतान, पण माझा बाप देताल काय परत. हे वाक्य त्या पोराच्या मुखातून बाहेर पडलं आणि समोर उभा राहिलेला भारी कपड्यातला माणूस, भारी बंडलवाला माणूस, त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. साहेब माझा बाप देताल काय, पुन्हा माझी आई देताल काय. हे वाक्य पोराच्या मुखातून बाहेर पडलं आणि त्याही माणसाच्या अंगावरती काटा उभा राहिला. आणि शेवटी ते बोलतात, सरली नाती सरली प्रीती खेळच संपला सारा. काय, सरली नाती सरली प्रीती खेळच संपला सारा. पाखरा तुफान सुटला वारा, पाखरा तुफान सुटला वारा. आज सगळं काही संपलेलं आहे, आम्ही सगळं करू तुमच्यासाठी, पण जवळ घेऊन पाठीवरती थाप टाकणारा बाप नाही या विश्वात, जवळ घेऊन मिठी मारून मुका घेणारी आई नाही या विश्वात. म्हणून मला सांगायचं तात्पर्य माझी कबीरजी बोलतात, चाहे लाख कमाओ हिरे मोती. काय सांगतात, चाहे लाख कमाओ हिरे मोती, इतना तो याद रखना अंतकाली कफन को जेब नहीं होती. ढीग भर कमवलं, ढीग भर, पण जाताना तुमच्या हरकच्या कापडाला कुठं खिसा नाही. बंडल 4-2 बंडल कुणी सोबत देत नाही, आणि दिलेच तरी नेता पण येत नाहीत. म्हणून एकच संपत्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, ते म्हणजे प्रेम, ते म्हणजे माणुसकी. किमान माणसाने माणसाशी माणुसकीने वागावं, हा मानवतेचा धर्म आहे. माणुसकी सांभाळा. आता बऱ्याच वेळा प्रत्येक वेळी तुम्हाला असं वाटत असेल, हे महाराज मंडळी ना आईचं सांगतात, बापाचं सांगतात, उपदेश आम्हाला करतात, पण सांगायचं तुम्हाला तात्पर्य, खऱ्या अर्थाने काय काय लोक स्पष्ट कार्यक्रम संपल्यानंतर बी पुढे येतात आणि मोकळ्या मनाने बोलतात, महाराज तुम्ही भारी बोलल्या बरं का बापाविषयी, भारी सांगितलं बरं का आईविषयी, पण आमचं म्हातार काय खोडीचं आहे तुम्हाला माहित नाही, असं तुम्ही म्हणता. त्यांचा भाग सोडून द्या त्यांच्यापाशी. उद्या आपल्याला बी म्हातार व्हायचंय, आपल्या बी हातात काठी येणार आहे, आपल्याला बी दिसणार नाही, आपण बी मेडिकलला गोळ्या नाही सांगणार आहे, आणि आपण बी आपल्या पोराची वाट पाहणार आहे. वाट पाहून पाहून थकलात आणि पोरगा आलं सरळ आतल्या खोलीत निघून गेलं ना, न बोलता तुमच्या मनाला प्रश्न विचारा, काय वाटेल आपल्याला. म्हणून कधीतरी त्या पोरांना पुढे बसवा. नका त्या आई बाबांच्यासाठी सेवा करू, पण आपल्यासाठी करा ना, कारण आपली पोरं बघतायत आपला बाप त्यांच्या बापासोबत कसा वागतोय, आपली आई तिच्या सासू सोबत कशी वागते हे बघतायत ना आपली पोरं. त्याच्यासाठी तरी कमीत कमी चांगले वागा. कर्म तेरा अच्छा होतो किस्मत तेरी दासी, आणि नियत तेरी अच्छे होतो घर में मथुरा काशी. कर्म सुपर करा, तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. तुमची वागणूक चांगली ठेवा. इथंच आळंदीनी, इथंच पंढरीनी, इथंच काशी आहे. काशीत जाऊन बी डोक्यातले सडलेले विचार निघले नाही तुमच्या, कोण खातो तुमच्या काशीला. पंढरीत जाऊन बी डोक्यातले तुमचे आडवाडवी त्यांची जिरवाजिरवी निघली नाही, तुमच्या वाऱ्याला कोण खातो. पंढरीच्या वाऱ्या करा, नाही तर काशीत जाऊन राहा, नाही तर पंढरीत जाऊन राहा. झिरो किंमत. डरे करनी करके पछतावे, बीज लगावे बाबुल के तो आम का असे पावे. काहीतरी करणी करून ठेवायची आणि नंतर पश्चाताप करायचा. बाबळीचं झाड लावायचं आणि आंब्याची अपेक्षा करायची. जिंदगीभर बसला तरी आंबा मिळणार नाही. म्हणून माझे तुकोबाराया सांगतात, शास्त्र शुद्ध आचरण बापाने पोराला सांगा, शास्त्र शुद्ध परमार्थ सद्गुरूंनी शिष्याला सांगावा. कधीतरी त्या सद्गुरूंच्या पुढे बसा, शास्त्र शुद्ध परमार्थ समजून घ्या. कधीतरी वडिलांच्या पुढे बसा, बाबा हे कसं, कधीतरी समजून घ्या आणि पोरांना समजून सांगा. हे स्वप्न माझे तुकोबारायांचं. आदर्श व्रत बाप कसा असावा, अभंगाच्या शेवटच्या चरणात देव